नमस्कार. आजच्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत सागर आहे. सागर तुम्ही ओळखला असेलच, मागच्या बैलपोळा व्हिडिओमध्ये होता. तर सागर, आपण कुठे चाललो आज? इखाऱ्यावरती चाललो आहे, डोंगरावरती. तिथे वैशिष्ट्य काय म्हणजे? गोरक्षनाथचं मंदिर आहे. तर माहीबीजच्या दिवशी तिथं यात्रा असते आणि जवळजवळ 28 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इथं पोहोचलेलो आहे. आणि आपल्याला इथे एक सर भेटलेले आहेत. सर, तुमची ओळख करून द्या प्रेक्षकांना. संदीप जाधव नाव आहे माझं आणि मी कानमंडळाचं राहणार आहे. तर आम्ही विखारा पहाडवर चाललो आहे दर्शनाला. आज धर्मनाथ बीज आहे, आमचं विखारा पहाडची यात्रा आहे. आम्ही तिकडं विखारा पहाडवर चाललो आहे. त्या बाजूला वरती मंदिर आहे आणि हा रस्ता. आपण त्या ठिकाणी सुरुवात केली चढायला. हां, तिथपासून आपण पायी इकडं चढत आलो आहे. बाईक पण येतात, पण आज जत्रा गर्दी जास्त असल्यामुळं बाईक मागं थांबवलं आहे. याची उंची किती असला तर? उंची कमीत कमी 3,000 फूट असं. पब्लिक कशी चढत येऊ राहिली. आजपर्यंत गाड्या वर येत होत्या, म्हणजे पब्लिक पायी चालू असल्यामुळं गाड्या बंद केल्या आज. गाड्या कुठे चाललोय? आपण आता टाकीवर चालू आहे हातपाय धुवायला. अच्छा. आणि त्याच्यानंतर हातपाय धुतल्यानंतर पब्लिक येईल हे कशा पद्धतीने निवड करते ना, हा. तुम्हाला मी दर्शनाच्या दाखवतो. पहिले इथे खाली हातपाय धुतले जातात. हातपाय धुतल्यानंतरच दर्शन अनिवार्य आहे. काय केले माहिती का? हा. गावऱ्या गोळा केले आणि त्याच्यानंतर आणि 1.25 पावशेर गहू दळल्यानंतर त्याच्यात गूळ आणि तेल एकत्र करून ते रोड तयार केल्यानंतर आणि भाजल्यानंतर गूळ एवढं चुरून आणि गूळ टाकून तेल टाकून असं एकत्र केल्यानंतर प्रसाद तयार केला जातो आणि तो इकडं मंदिरात दिला जातो. आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. मी उतरून खाली आलेलो आहेत. मी सर्वांच्या वतीने सरांचं आभार मानतो की त्यांनी इतकी परिपूर्ण माहिती दिली आणि इथे चांगले दर्शन करवले आमचे. तुम्हाला आमचा हा ट्रेक प्लस ट्रॅव्हल व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर नक्की करा.